नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये असा एखादा व्यक्ती असतो जो आपल्याला अजिबात आवडत नसतो। म्हणजे त्या व्यक्तीला बोलायचं म्हणलं तरी आपल्याला असं खूप वाईट वाटतं की यार कसं करू मी हे, किंवा आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल एवढी निगेटिव्हिटी असते ना की आपल्याला त्याला बोलायचं म्हणलं तरी खूप मोठं टास्क दिलं असं वाटायला लागतं। आणि अशी जी लोकं असतात ते प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि अशा लोकांना हँडल करणं हे सगळ्यात अवघड असतं। आता माझ्याकडे बरेचसे लोक येतात की मला ह्या व्यक्तीबद्दल निगेटिव्हिटी आहे आणि त्याला बोलणं म्हणजे मला खूप विचित्र वाटतं, मला बोलूच वाटत नाही, पण राहायचं तर त्या व्यक्तीसोबतच आहे। मग अशा वेळेस डील कसं करायचं? कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस पण आपल्या आयुष्यामध्ये अशी लोकं असतात जे आपल्याला अजिबात आवडत नसतात त्यावेळेस ना आपण ते ॲक्सेप्ट करायचं असतं की हा व्यक्ती मला आवडत नाही। नंतर त्या गोष्टीमागचं कारण हुडकायचं असतं की तुम्हाला का आवडत नाही। तो अशी कुठली गोष्ट करतो की ज्याच्यामुळे त्याचं आणि माझं रिलेशन खराब होतं आहे। तो मला अशा कुठल्या गोष्टी बोलतो किंवा त्याचं असं कुठलं वर्तन आहे की जे मला खूप हर्ट करते। आणि ज्यावेळेस आपण हे फाइंड करतो आणि स्वतःला ॲक्सेप्ट करतो की तो व्यक्ती मला आवडत नाही, त्यावेळेस आपल्याला खूप सोपं जातं ती गोष्ट बघण्यासाठी। मुळात काय असतं माहिती आहे का, आपण त्या व्यक्तीला एकदा लेबल लावलं ना हा असाच आहे, नंतर त्या व्यक्तीनं चांगलं जरी काय केलं तरी मग आपल्याला ते वाईट वाटायला लागतं किंवा त्याच्याबद्दलची निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये असते ना ती सतत राहते। म्हणजे त्याच्या चांगल्यासुद्धा गोष्टी आपल्याला वाईट दिसायला लागतात आणि असं बऱ्याचदा होतं। आणि आपल्या मनामध्ये जेवढा कडवटपणा असेल, जेवढा आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल निगेटिव्ह विचार असतील, निगेटिव्हिटी भरलेली असेल ना, तेवढं मग त्याच्याजवळ जायला, त्याला ऐकून घ्यायला, त्याला बघायलासुद्धा वाईट वाटायला लागतं। म्हणजे नकोच वाटतं, तो जवळ जरी आला तरी आपल्याला वाटतं की हा कशाला आला आहे, का माझ्याकडे बघतोय। आणि असं बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यामध्ये कुणी ना कुणीतरी असतं। पण ज्यावेळेस पण अशी सिच्युएशन आपल्या आयुष्यामध्ये असते ना, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट करायची की ती म्हणजे आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल जे काही निगेटिव्ह आहे ना ते सगळं सोडून द्यायचं। आता हे सोडून द्यायचं मी म्हणतोय पण एवढं सोपं नाही येते, पण ते करावं लागणार आहे। मागच्या 1-1.5 वर्षापासून मी वामनराव पैंना थोडंसं फॉलो करतोय आणि त्यांची एक प्रार्थना आहे, विश्व प्रार्थना, ती खूप पॉवरफुल प्रार्थना आहे। आणि ती प्रार्थना ज्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये मी फॉलो केलो ना त्यावेळेस मला पण खूप त्याचा फायदा झाला, इनफॅक्ट भरपूर लोकांना झाला। आणि ती प्रार्थना खूप चांगली प्रार्थना आहे। म्हणजे आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी वाईटपणा असेल, कडवटपणा असेल, राग असेल, द्वेष असेल, तिरस्कार असेल, तो सगळा निघून जातो त्या प्रार्थनेने। प्रार्थना अशी आहे की हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नामुखात अखंड राहू दे। आणि ही जी प्रार्थना आहे ना, ही ज्यावेळेस आपण आपल्या अंतःकरणापासून बऱ्याच वेळेस म्हणायला लागतो दिवसातून, जेवढे आपण ही प्रार्थना म्हणतो विथ फुल ऑफ आपलं जे प्युरिटी, तेवढे आपल्याला त्याचे इम्पॅक्ट मिळायला लागतात। म्हणजे आपलं जे अंतःकरण आहे ते प्युअर व्हायला लागतं। आपल्या मनामध्ये जो इतरांप्रती जो द्वेष आहे, तिरस्कार आहे, सगळ्यांचं चांगलं होते, त्यामध्ये आपण पण आलो, सगळेच आले। म्हणजे तो व्यक्ती जसाही असू द्या त्याला आपण ॲक्सेप्ट करतो आणि आपलं अंतःकरण मोठं होतं त्या गोष्टीमुळे। आपल्या अंतःकरणामध्ये सगळ्यांप्रती करुणा असते, प्रेम असतं, सगळ्यांचं भलं व्हावं ही प्रार्थना असते। आणि ही ज्यावेळेस विश्व प्रार्थना तुम्ही म्हणायला लागता ना विथ फुल ऑफ प्युरिटी, मग त्यावेळेस तुम्हाला त्याचे परिणाम पण नक्कीच बघायला भेटतात। आणि हे प्रॅक्टिकली तुम्ही करून बघा, खूप चांगली प्रार्थना आहे। आणि कसं असतं माहिती आहे का, कुठलाही व्यक्ती असू द्या, जगातला कुठलाच व्यक्ती पूर्णपणे चांगला नसतो किंवा पूर्णपणे वाईट नसतो, त्याच्यामध्ये पण प्रेम असतं, त्याला पण रिस्पेक्ट पाहिजे असतो, त्याला पण मान्यता पाहिजे असते, त्याला पण व्हॅल्यू पाहिजे असते। आणि जर आपण त्याला ती थोडीशी बेसिक रिस्पेक्ट दिला, थोडीशी व्हॅल्यू दिली, थोडंसं त्याला समजून घेतलं ना, तरी तोसुद्धा आपला खूप चांगला फ्रेंड होऊ शकतो, चांगला सहकारी होऊ शकतो। फक्त गरज असते की आपण आपल्याला बघणं। आता मी तर एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस मी सगळ्या गोष्टी स्वतःवरती घेत असतो। आपल्याच्यानं काय होतं, तो कसाही असू द्या, आपण काय एफर्ट्स घ्यायला पाहिजेत। तो निगेटिव्ह आहे ना, हा आहे, ओके, मग आता आपण काय करायला पाहिजे? आपल्याला नातं तर ओके ठेवायचं, आपल्याला पळून तर जाता येणार नाही। काही नाते असे असतात की जे आपण कधीच सोडू नाही शकत, म्हणजे शेवटपर्यंत आपल्याला त्यांच्यासोबत राहावंच लागतं। मग अशा लोकांना कसं हँडल करायचं? आणि हा खूप मोठा टास्क आहे। मग त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का, समोरची व्यक्ती कसाही असू द्या, आपण त्यांना फक्त प्रेम द्यायचं, त्याच्यामध्ये कितीही निगेटिव्हिटी असू द्या। ज्यावेळेस आपण त्यांना प्रेम देतो त्यावेळेस मग त्यांना पण ते लक्षात येतं आणि जे आपण पेरतो ना ते 100% उगवत असतं। आपण त्यांना रिस्पेक्ट द्यायचा, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करायचं। ज्यावेळेस आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल निगेटिव्हिटी असते ना त्यावेळेस आपण त्यांना इन्व्हॉल्व नाही करत, सगळ्या गोष्टी एकटं उपभोगण्याचा प्रयत्न करतो, एकटं करण्याचा प्रयत्न करतो, पण हे नाही करायचं। साधी एखादी घरात गोष्ट जरी आणली तर ते म्हणायचं या आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेऊ, तुम्हाला हा शर्ट खूप छान दिसते, त्यांना कॉम्प्लिमेंट द्या, त्यांना रिस्पेक्ट द्या, त्यांना व्हॅल्यू द्या, त्यांचा रिस्पेक्ट करा। ज्यावेळेस तुम्ही त्यांना द्यायला शिकताना ते पण ऑटोमॅटिक तुम्हाला रिटर्न द्यायला लागतात। पण दिल्यानंतर तुमचं काम संपलं, त्यांच्याकडून येण्याची अपेक्षा करू नका। आता बरीचशी लोकं मला म्हणत असतात की आम्ही हे सगळं करून बसलो, इतकं देतो आम्ही त्यांना, इतकं देतो, पण त्यांचा स्वभाव काय जातच नाही। पण मी आता सांगतोय, तुम्ही कितीही दिलं असू द्या,
फिर से एकदा स्टार्ट करा विथ फुल ऑफ प्युरिटी आणि शेवटचा एकदा प्रयत्न करून बघा. अंतःकरणापासून द्या, शांत व्हा आणि फळाच्या अपेक्षाच करू नका, बदलण्याची अपेक्षा करू नका, फक्त द्यायला शिका. ज्यावेळेस तुम्ही त्यांना प्रेम देता, आदर देता ना, मग त्यांना ते लक्षात यायला लागतं की हा व्यक्ती वाटतो तेवढा वाईट नाही आहे, आपण त्याला जेवढा त्रास देतोय तेवढा आपण हा वाईट नाही आहे. मग त्यांच्यामध्ये पण परिवर्तन व्हायला लागतं आणि मग हळूहळू जादू निर्माण व्हायला लागते. आपलं जे रिलेशन बिनसलेलं असतं ना ते हळूहळू ठीक व्हायला लागतं. पण सुरुवात आपल्यालाच करावी लागणार आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे का, एखादा व्यक्ती आपल्याला बोललेला असतो, मग माफी कोणी मागायची पहिल्यांदा, मग त्याच्यामध्ये आपला इगो अडवा येतो. बरेचसे लोक आयुष्यभर पुढे येत नाहीत किंवा आले तरी हां ठीक आहे, मग औपचारिकता म्हणून येतात किंवा मागं सरकायलाच तयार नसतात. सोडून द्यायचं. मूळ जे आपलं तत्व आहे ना ते मातीचं आहे. आपण माती आहोत आणि आपल्याला मातीमध्येच विलीन व्हायचं. त्याच्यामुळे तो जो अहंकार बाळगायची जी गोष्ट आहे ना ती कधीच नाही ठेवायची. कधी कधी आपण मागं सरकायचं असतं जस्ट फॉर आपल्या मेंटल पीससाठी. जे सगळं करतोय ते आपण स्वतःसाठी करतोय, समोरच्यासाठी करत नाही आहेत. आपण जे त्याला रिस्पेक्ट देतोय, प्रेम देतोय, काळजी करतोय ना ते आपल्यासाठी करतोय. कारण ते दिल्यानंतर आपल्याला पीस भेटणार आहे, आपल्याला आनंद भेटणार आहे, आपले रिलेशन चांगले होणार आहेत. पण जर आपल्या मनामध्ये हा विचार असेल की मी त्याच्यासाठी एवढं चांगलं का वागू, तर मग आपण तिथं फसतो. आपण जे सगळं काय करतोय ना ते स्वतःसाठी करतोय. जी काही पेरणी आपण करतोय ना ते आपल्यासाठी करतोय. त्याची फळं फार गोड असतात, पण ती कालांतराने भेटतात. पण पहिल्यांदा सुरुवात आपल्याला करावी लागत असते. मोस्टली लोक ह्या गोष्टी करायला हुकतात. एकदा जर एखाद्याबद्दल मनामध्ये कडवटपणा निर्माण झाला ते आयुष्यभर ओझे घेऊन हिंडतात. ते सतत डोक्यामध्ये विष असतं, म्हणजे समोरच्याला परत नीट बघताच येत नाही. मग तो किती जरी चांगला वागला तरी आपल्याला त्याच्यामध्ये दोषच दिसायला लागतात. कुठलाही व्यक्ती एवढा वाईट नसतो या जगामध्ये. प्रत्येकामध्ये प्रेम असतं. तो जगासाठी जरी वाईट असला तरी त्याच्या लेकरांसाठी तरी चांगला आहे ना, तो त्यांच्यासाठी तरी चांगलं वागतोय ना, म्हणजे त्याच्यामध्ये प्रेम आहे. असं नाही आहे की तो कोणासोबतच चांगला वागत नाही आहे. त्याला फक्त गरज असते अटेन्शनची, किमतीची, प्रेमाची, आदराची, काळजीची. आणि ज्यावेळेस आपण त्याला आपल्या जवळ करतो, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करतो, आपण त्याला द्यायला शिकतो ना, मग आपल्याला रिटर्न भरपूर मिळतं. आपले रिलेशन चांगले होतात. आणि हा एकच मार्ग आहे आपल्याला ह्या गोष्टींपासून बाहेर पडण्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे प्रार्थना म्हणा. सगळ्यांचं भलं व्हावं अशी आपल्या आतमध्ये एक भावना असली पाहिजे, कृतज्ञता असली पाहिजे. आणि आपण आपल्या प्युअर अंतःकरणापासून इतरांसाठी चांगलं केलं पाहिजे सतत. आणि दिल्याशिवाय आपल्याला मिळत नाही, हा माझा पहिला सिद्धांत आहे. आजपर्यंत मी बऱ्याच व्हिडिओमधून ही गोष्ट सगळ्यांना सांगत आलो आहे की दिल्याशिवाय मिळत नाही. पहिल्यांदा आपण द्यायला शिकायचं. समोरचा कसाही असू द्या, सुरुवात आपल्यापासून करायची. जसे आपण असतो ना तशी आपल्यासोबत दुनिया व्हायला लागते. हा सृष्टीचा नियम आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या, द्यायला शिका, अपेक्षा करू नका. गीतासुद्धा आपल्याला हे शिकवते, कर्म करा आणि फळाची अपेक्षा करू नका. तुम्ही जे पेरलंय ना ते नक्की उगवणार. तुमचे रिलेशन चांगले होणार. एखाद्याबद्दल कितीही तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी असू दे, एखादा व्यक्ती कितीही निगेटिव्ह असू द्या, तो पॉझिटिव्ह होणार. फक्त तुम्हाला थोडासा पेशन्स ठेवावा लागेल आणि तुमची सकारात्मकता, तुमचं प्युअर अंतःकरण जे आहे ना तिथे थोडासा धीर काढावा लागेल. फळं नक्की भेटतात तुम्हाला. आणि हे प्रॅक्टिकली माझ्या आयुष्यामध्ये मी जगलो आहे, ह्या गोष्टींचा उपभोग घेतला आहे, म्हणून तुम्हाला सांगतो आहे. तुमचे कितीही रिलेशन खराब असू द्या, सगळे चांगले होतील. फक्त तुमच्यामध्ये ती ताकद असली पाहिजे इतरांवर प्रेम करण्याची, इतरांना समजून घेण्याची. आणि एवढं जरी तुम्ही लक्षात घेतलात तरी खूप आहे. एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.